नवरीला हळद लावण्यासाठी नवऱ्याची उष्टी हळद पाठवून द्या। आता एकदा काही उष्टी हळद स्वानंदीच्या अंगाला लागली ना की तिच्या अंगाची लाही लाही होईल। नियती तिला सारखी तिची चूक दाखवते। आता तरी शहाणी हो ना स्वानंदी। मल्लिका, अगं नुसती उभी काय आहेस? हा, अगं तुझ्या हातामध्ये समरची उष्टी हळद आहे ना, स्वानंदीसाठी दे किती। हो हो, आले आले। सॉरी, माफ करा, धक्का लागला आपण जाताना, असं मी मुद्दाम नाही केलं, माफ करा। हो सॉरी काय म्हणताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? शकुनाची हळद सांडली आहे, अपशकुन झालाय, अपशकुन। अपशकुन वगैरे काही नसतं ग। अगं धक्का लागला जरा त्यांचं, एवढं काय नाही त्याच्यामध्ये। हो ना। जा, समरची उष्टी हळद घेऊन जा तू जा। हो मी देते। जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरलं, उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं, जीव जडला पर नाही नजरला कळलं, किती नडलं जी केली ना मागना सरलं। मम्मा तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? कसं सांगणार, सासूर अशी नाहीस ना तू। अगं पण तू मला म्हणाली होतीस की मी तुला सगळं सांगेन म्हणून। जाऊ दे ना आता, आता पुढे काय करायचं ना त्याचा विचार करूया। एकदा का अधिराने माळ टाकली ना गळ्यात, झालं, संपलंच सगळं। मग आपण काहीच करू शकणार नाही। आपली अधिरा आपल्या हातातून गेली समज। नाही नाही, हे बघ, हे असं होऊन नाही चालणार। मम्मा पण आता तुला बरं वाटतंय ना? हो ग बाळा, म्हणजे अंगाची आग तेवढी कमी झाली आता। हे बघ, तू असं एकटीने काही करू नकोस ग, मला सांग, मला तुझी काळजी कळतेय। थँक्यू बाळा, निदान तुला तरी तुझ्या आईचं मन कळतं।
मॉम, बरं वाटतंय का आता? तुझा प्लॅन तुझ्यावरच उलटला नेहमीप्रमाणे. सॉरी, पण आता काय करायचं? आपल्याला जे हवंय ते होईपर्यंत मी प्रयत्न सुटणार नाही. इतकी घाव घालीन ना की शेवटी तो दगड फुटलाच पाहिजे. प्रत्येक घाव आधीच्या घावापेक्षा जास्त जोरदार. आणि आता पुढचा घाव. माय गॉड, कसलं भारी आहे सगळं. ओके, सो हाय गाईज. तुम्हाला तर माहितीच असेल मी कुठे आहे, राईट? ओके, मी म्हणजे तुम्ही गॅस करा. ओके, मी कुठे आहे? गोवा, मालदीव्स, स्वित्झर्लंड आणि पॉंडिचेरी. आणि हाय. ओ हाय, 1 मिनिट. मी अर्पिता. ओ हाय अर्पिता. तू सुष्मिता? उई हळू, कॉल मी सुश. ओके, सुश. या, हे तू काय करत होतीस? ब्लॉक करते. तुला यायचं? ये ना प्लीज. एक मिनिट. समर दादाने ऑलरेडी सांगितलंय ना की मीडियामध्ये काही शेअर करू नका म्हणून. नाही, मी समर सरांना टॅग करणार नाहीये. माझ्या फॅन्स आणि फॉलोअर्स साठी करतेय ब्लॉग. ओके ओके, या. बरं. अगं बघ ना, म्हणजे आपल्या भावंडांची लग्न होत आहेत आणि आपण काही एकमेकाशी बोललोच नाहीये. तू मला सडनली अशी दिसलीस म्हणून म्हटलं गप्पा मारूया. म्हणजे बघ ना, हे किती एक्साइटिंग आहे ना. आपल्या भाऊ बहिणींची लग्न होत आहेत. आय मीन, ह्यांना उद्याचा बेबीज झाले तर मग ते किती कन्फ्युज असतील. ह्यांना मामी म्हणायचंय का आत्या म्हणायचंय का मामा म्हणायचंय. गिफ्ट ना गिफ्ट. नाही बरं, ऐक ना, आपण सेल्फी काढूया का? नाही 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 नको. ऍक्च्युली मी कॅमेराशा आहे. ओ सो सॅड. काय झालंय, स्वानंदीने ना माझ्याकडे दूध मागितलं होतं. मग मी तिला शोधते तर ती कुठे दिसत नाहीये मला. ते काय? नाही म्हणजे किती गडबड आहे ना. तूच देशील का तिला? वाय नॉट, देईल ना. थँक्यू. ओके, बाय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.